निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. काय ताई, किती दिवस? नमस्ते ताई. कुठे होत्या? कोण मी सांगते ना आता कुठे होते. इतके दिवस फोन नाही, काही नाही. कसे आहे तुम्ही? मस्त. तुम्ही कशा आहात? मी आता आहे थोडी कुरबुर. काय काय झालं? मी थोडेसे पाय सटकला माझा, ते पायाने मला चालता येईना. अरे 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 अरे, म्हणून तुमचा फोन नाही, कधीचा अनुभव नाही. हा, मग मला उशीर झाला आणि आईला बरं नव्हतं. आई आलेली होती महिनाभर. अरे बापरे. मग त्या आईच मी सेवा करायला आणि अंगारा देऊन मी आईला थोडं बरं केलं. बाहेरचं होतं. हा 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 हा. बाहेरच होतं ते, काय तिला समजतही नव्हतं काय होतंय. हो. हा, जास्त बापरे, आजारी काय होते झालेलं त्यांना? त्यांना ना. त्या अशा जोरा जोरात अचानक रडायला लागल्या. आमच्या घरी तिकडेच माहेरी माझ्या लागल्या, पण त्या आपल्यासारख्या नॉर्मल नाही ना. अच्छा अच्छा अच्छा. मग हा त्या अशा श्वान जसा रडतो अशा रडायच्या, पण आई गो. जोरात. आणि जोरात गेट जवळ पळायच्या, घरात जायच्या. अरे बापरे. आणि जोरात रडल्यामुळे मग लोक मजा बघतात ना. लोक म्हणायचे आजी अशा काही करतात. हम्म. हा. बरोबर. आणि ते अचानक झालं. म्हटलं भाऊ म्हणे पाठवू काय तिकडे. म्हटलं पाठवू, पण आता मी काय कुठे बघत पाहत नाही, माझी घरचीच सेवा आपली. हो बरोबर. हो. हा, म्हटलं बघते मी, पाठव हा. म्हटलं. नाही तर मग मठात नेले बी ते काय टू व्हीलर व बळच दोघांनी धरून आणलं होतं. त्या अरे 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 बघण्यासारख्या अरे. नव्हत्या, म्हणजे असं मला गॅरंटीच वाटत नव्हती. अरे बापरे. हा हा हा. हा, बघवतच नव्हतं. अरे बापरे. पण हा. मी जेव्हा दुसऱ्या दिवसापासून सेवा चालू केली, म्हटलं मी काय भक्ताकडे येणार नाही. हा. माझी सेवा एवढी उच्च कोटीची, मी कशाला नेऊ बरोबर भक्ताकडं. बरोबर. मी घरी सेवा चालू केली. हो. अरे वा. हा हा, केंजळे दादांचं ते एक तोडगा आहे, हा तुम्हाला माहित होता. हा. आणि मी कोणता करून तोडगा? ते झोप येत नाही ना, त्याच्यावरचा तोडगा. हा 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 हा. आपले काळे उडीद, हा हा कापूर, हा 3 लवंगा हा हा. आणि अजून एक वस्तू आहे काहीतरी. अच्छा. हा असं ते बांधून हा हा. त्याची पोटली बांधून काळ्या पडक्यामध्ये ते उशाला घ्यायचं. बरोबर. हा हा हा. तर ते दिलं मी तिच्या उशाला. ती रात्रभर झोपत नव्हती, किंचाळायची. हा 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 म्हणजे कसला आवाज यायचा, ते बाहेरच काहीतरी. हा हा. आधी पण झालं होतं असं, पण ते वेगळं झालं होतं. अच्छा. हा हा. आणि मग ते दिल्यापासून 2-3 दिवसात तिला झोप आली चांगली. हो. चांगल्या झोपायला लागल्या. वेळ हा आहे ना तुम्हाला? वेळ आहे ना? हा. बोला ना, बोला ना. हा, मग ते चांगल्या झोपायला लागल्या. हा. आणि झोपायला लागल्या, पण थोडंसं डोकं वगैरे असं थोडं चलबिचल व्हायची ना. मग मी ही दादांची सेवा चालू केली. अच्छा. कालभैरव, महामृत्युंजय, हा हा. तारक मंत्राचं पाणी, तो अंगारा पाण्यात टाकून द्यायचा. आणि हा. अजूनही म्हणजे घोर कष्ट घोरष्टक थोर स्तोत्र. हा. ते एक चालू केलं. हम्म. आणि मग त्यांना पण जप शिकवला. हा जपाला बसायचं, संध्याकाळी मालिका चालू करून द्यायची, म्हणजे तिला आठवायचं ते स्वामी समर्थांचं. हा हा. मग ती जपाला बसायची, बराच वेळ जप करायची. आणि माझाही जप चालू असायचा. हा हा हा. मग तिच्या हाताच्या नाडीवर जप चालू केला. अच्छा. आणि मग आई 1 महिन्यात एकदम छान. अरे वा. हा, घरच्या घरीच केलं. अरे वा वा वा. म्हटलं आपल्याकडून नाही मग झालं तर नीट झाली आई दादांकडे एकदम? न्यायला. हा, आई एकदम नीट झाल्या? एकदम म्हणजे अगदी मस्त, तब्येत सुद्धा सुधारली. अरे वा. हा. परत किती. म्हणजे 1 महिन्यात मग गाडीतून नेऊन सोडलं. गाडीत बसली ती. हा. तशी येत नव्हती गाडीत, तिला वांट्या वगैरे होतात. मग मी त्याच्यावरचे गोळे दिले आणि मस्त शाल पांघरून गाडीत नेऊन सोडलं. वा 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 वा. हा, छान झाली ती म्हणे, मी एकदम मस्त झाली इथं. अरे वा. बघा. परत 2दा फोन करून विचारलं, चांगली म्हणे, छान आहे. हा, स्वामींची ते कृपा.
उशाला दिलं ते, तिला सांगितलं नाही, मी गपचूप दिलं होतं. हो का? मग म्हातारं माणूस फेकून देईल ना हो. बरोबर बरोबर. किती वय आहे त्यांचं? त्यांचं वय आता तरी 85 पर्यंत गेलं. बरोबर आहे बरोबर आहे. मग पण छान करून म्हणजे पाठवले. स्वामींची कृपा, केंजळे दादांची कृपा. हा, आणि आल्याबरोबर बघण्यासारखीच नव्हती. बघा अहो, आली तर तिला म्हणजे थुकायला उठायला येत नव्हतं. बाई ग. मी बादली देत होते. म्हटलं आता हे कसं व्हायचं बाई, मला बी कमरेने हो, वाकता येत नाही. खरंय खरंय खरंय. तर ती अशी बाथरूमला वगैरे, माझ्या आधी आंघोळ व्हायची तिची, इतकी छान झाली नंतर. बापरे, अरे वा. हो, खरंच छान झाली, मला सुद्धा विश्वास बसत नाही. खूप छान ताई, मी शेअर करते हं. हो, हा अजून दुसरा अनुभव हा हा. आहे ना वेळ? हो हो, सांगा ना. दुसरा अनुभव असा हम्म. की दिवाळीचं टेन्शनच असतं माणसाला, एवढा बंगला आवरायचा, एकटी मग कसं साधी गोष्ट नाही. आवरायचं. बरोबर. हो. अचानक आमच्याकडे ना 2 मुलं राहायला आले होते, बहीण भाऊ. कसे काय? बहीण भाऊ आमच्या रूम मध्ये हा हा हा. भाड्याने होते. अच्छा अच्छा. पण कोणी कोणाचं आवरत नाही, पण त्यांनी मनाने इतकं छान आवरलं माझं घर की मी पाहिलं सुद्धा नाही. अरे बापरे. हा हा. इतकं छान आवरून दिलं. आणि शेवटी सगळं आवरून झाल्यावर बाहेरपर्यंत त्यांनी धुवून घेतलं, सगळं सामान वगैरे त्यांनीच लावलं, मला काहीच टेन्शन नाही. हा. आणि आम्हाला ते 7व्या माळीला हम्म. बरोबर एक फुलपाखरू घरात आलं. अच्छा. हा हा. आपलं गटमाळी, गट हा हा बसून हा. झाला होता, ती रूम आधी आवरली होती. हा हा. पण त्यावेळेस असं फुलपाखरू घरात आलं, आणि 7व्या माळीला जी साडी होती ना, त्याच कलरचं राखाडी साडी होती बा. हा हा. हा, त्याच कलरचं ते फुलपाखरू माझ्या जवळ बसलं बराच वेळ. हा तरी मी म्हटलं, हे माझे स्वामी माझ्या मांडीवर बसा. हा. ते माझ्या समोर बसलं, खाली अरे वा. अंथरलेलं, गालीचं अंथरलेलं त्याच्यावर बसलं. हा आणि ते मुलं माझ्या शेजारी बसलेले होते टीव्ही बघायला, हा. त्यांच्याकडं त्यांच्या समोर जाऊन परत उठून बसलं, त्यांच्या समोर जाऊन बापरे. त्यांच्याकडे बघायला लागलं. म्हणलं ही स्वामींचीच कृपा आहे, माझं घर आवरलं. खरंय खरंय खरंय. आणि तेथून उठून ते दत्ताच्या बोटावर जाऊन बसलं. वा. बघा पायावर. किती छान ते. पायावर बसलं. आणि मग मी बाहेर फिरायला गेली. हम्म. आणि म्हटलं आता बसू दे, बसले आता, काही ते आपण बाहेर काढायचं नाही, देव आहे. हा. आणि आल्यानंतर बघते, मला ते कुठंच नाही दिसलं. बघा. आणि मग ते 2-4 दिवसांनी मला ते गादीवर मरून पडलेलं दिसलं. म्हणजे म्हटलं हे कोणतं विघ्न त्यांनी घेतलं अंगावर, बघा. हो, खरंच. फुलपाखरावर. तर पुढचं ऐका ना, हा. मग यांना डेंगू झाला होता अच्छा. आता. सरांना. खूप ताप होता, डेंगू झालं होतं सरांना. हम्म. पण मला आता भीती नाही वाटत, आपण सेवा करतो ना, आपलं सगळं स्वामींवर बरोबर असतं, बरं. खरंय खरंय. कारण स्वामी तारून नेतात. हम्म. मग मी यांना डेंगू झाला तरी मला नाही भीती वाटली 2-4 दिवस. मग ते तुम्हाला मागच्या यायच्या अनुभवात सांगितले, मुलगा आला होता. हो हो हो. मग त्याला फोन करून मी 2-4 दिवस बोलून घेतलं. हा हा. म्हटलं आता यांचं हे आजारी, म्हटलं जवळ कोणी नाही. आला तो 2-4 दिवस होता. हम्म. आणि मग 5-6 दिवसांनी सोडलं, त्यांनी घरी आणून सोडलं. हा. आणि म्हणे आता हे चांगले झाले, मी निघतो. अय्या. तो हा. गेला नाशिकला. हा. त्यालाही वाटलं आता बरं वाटतंय. हो हो आणि हो. कसलं बरं वाटतंय, रात्रभर पोटाने आडवे पडायचं, पोट दुखायला लागलं. अगो बाई. हा हा. पोटाचा बापरे. आजार वाढला. म्हणजे ते काहीतरी विघ्नच होतं, हो. ते गेलं फुलपाखरावर. हो, ते स्वामींनी दाखवलं घेतलं बरोबर. आणि स्वतः. कलर पण बघा ना, तुझं 7व्या माळीचा साडीचा कलर हो. कोणत्या रूपात आले, हे की खरंय. नाही. आपल्या अडचणी कशा दूर होतात बघा स्वामी ना, समजून खरंच पण येत स्वामींची नाही. कृपा अगाध आहे. आणि मग पोट दुखत होतं. मग परत सोनोग्राफी वगैरे, म्हणजे दवाखान्यात नेल्यानंतर सोनोग्राफी वगैरे केली, तर किडनी स्टोन निघाला. बापरे. आणि तोही मोठा. मग इतकं पोट दुखायचं म्हणलं, तो मोठा म्हणजे 15 वर्षाचा. बापरे. मग तपासणी केल्याच नव्हत्या ना. हो. बाई तशा ग. माझ्या तपासणी झालेल्या, मला नाही काही, पण त्यांनी केल्याच नव्हत्या. हो. आणि मग ते आता औषध चालू आहे, आतापर्यंत औषध चालू होते. हो ना. काही नाही, महिना आता बिलकुल टेन्शन घेऊ 1.5-2 नका. महिने झाले, 1.5-2 महिने झाले. मग आता क्लिअर झाले. अरे वा. म्हणजे बघा, आपलं विघ्न ते त्यांनी घेतात त्यांच्यावर. स्वामी. हो, खरंय. हाय की ही नाही. तुमची सेवाच ताई. हो, आपले सेवा आहे, त्यामुळेच म्हणजे आपले टळतात विघ्न. हो, खरंय. आणि मला तसं, मी काही साधी पडली नाही, एकदम अशी घसरून दगडावर पडली.
दगडावर पडली तर हात दगडावर, तो दगड फुटला आणि डोकं माझं याच्यावर आपटलं, भिंतीवर. अरे बापरे. असं कुठं पडणं असतं का? तेच ना. आपोआप आपोआप बापरे. म्हणजे नुसतं घसरले गेलं आणि तशीच मी कपडे धुवायचा दगड ठेवलेला आहे, हा. त्याच्यावर पडली, तो दगड फुटला एका बाजूने. बापरे. आणि मग ते म्हटलं मला आता नक्की मी रक्त आलं असेल. नाही ना, काहीच नाही. नाही. नाही नाही, डोक्याला बी पाहिलं माणूस, चांगला आवाज झाला पडल्याचा, म्हणजे माझं डोकं आपटलं जोरात. बापरे. हे म्हणतात कस काय असं होतं, म्हटलं स्वामी आहे ना. खरंय खरंय खरंय. अहो डोक्याला पण काहीच नाही, हाताला पण मुक्का मार थोडासा, पण दुखत नव्हतं माझं. पण हो हे ना? पायाचं उद्भवलं, मग ते बसवलंय, लॉक निघालं होतं म्हणजे असं गोट्याजवळ. हा हा हा. मग ते डॉक्टरांनी बसवलं. वा. पण अजून क्लिअर एवढं चालता येत नाही, थोडस होईल होईल. हळूहळू. ते हा पण होईल ताई. म्हटलं आता खूप बरं छान. झालं, स्वामींना म्हटलं मी अक्कलकोटला येईल मग दर्शनाला, माझं बरं होऊ द्या. होणार होणार, एकदम परफेक्ट होणार ताई. हो ना. मला बरं. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.